नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती। या विषयामध्ये आपण मागच्या तासिकेला मागच्या भागामध्ये वाटाड्या हा भाग घेतलेला होता। आता या वाटाड्याचा दुसरा भाग आपण आज घेत आहोत। या वाटाड्याच्या संदर्भात आपण जी माहिती घेतली त्यामध्ये काका, मृणालिनी म्हणजेच मीनू आणि सोनल अशा पद्धतीने या तीन व्यक्तिरेखा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काकाचा आणि त्या मीनूचा संवाद चालू आहे की तिला रस्ता पार करायचा आहे। मग त्यावेळेला ती काकांना म्हणते, चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली। म्हणजे या ठिकाणी ती काकांना विनंती करते, विनवण्या करते की काका आता तुम्ही मला रस्ता ओलांडायला मदत करा, मला खूप भीती वाटते, असं तिने काकांना वारंवार ती सांगण्याचा प्रयत्न करते। आणि आता काका आणि ती मीनू आता रस्ता ओलांडत आहे। हे या तुमच्यासमोर जे काही चित्र आहे या चित्रावरून हे तुमच्या लक्षात येईल। मग आता आपण पुन्हा या पाठाचं पहिल्यांदा आपलं काय वाचन हे महत्त्वाचं आहे, कारण वाचन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी हा पाठ आवर्जून प्रत्येकाने त्याचं वाचन करायचं आहे। गटागटामध्ये सुद्धा आपण वाचन करायचं आहे आणि त्यामुळे या पाठामध्ये नक्की काय सांगितले हे आपल्याला अधिक समजेल। तेव्हा मीनूच्या आवाजातल्या, मी आता वाचतोय हा पाठ, मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले। काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना, पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती। तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता। काय सांगितलं, अतिशय महत्त्वाचा शब्द वापरले ते की मीनू ज्या आवाजात बोलत होती, शांतपणे आणि जसं एक दुःखी झाल्यासारखी ती बोलत होती, म्हणजे विनवणी करून बोलत होती की काका मला रस्ता पार करायला मदत करा, चला ना चला ना। हे सगळं त्या काकांना अगदी वेगळं काहीतरी वाटत होतं, कारण ही लहानशी मीनू आणि तिला आता हे कसं समजून सांगायचं, कारण तिने त्या काकांचा हात पकडलेला होता। ती सारखा चालण्याचा आग्रह करत होती, परंतु काकाने जरी चष्मा घातलेला होता, काळा गॉगल घातलेला होता, तरी सुद्धा तिच्यातला त्या मुलीचा तिने हाताला पकडलेला जो काही तिचा छोटा हात होता, त्या हातातला जो स्पर्श होता तो भोळा विश्वास होता। म्हणजे तिला माहीत नव्हतं की काका अंध आहेत, परंतु त्या काकांना तिच्या त्या विश्वासामुळं एक नवीन बळ मिळत होतं। मग पुढे काका म्हणतायत, हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, रस्ता क्रॉस करायचा आहे पण आपण काही घाबरायची गरज नाहीये, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं। काका म्हणाले की आता आपल्याला आपण कुठूनही रस्ता पार करायचा नाही, ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आहेत यावरूनच रस्ता पार करायचा आहे, रस्ता क्रॉस करायचा आहे।
मग हे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे म्हणजे काळे आणि पांढरे पट्टे जे असतात ना रस्त्यावर, ते झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आहेत. याच ठिकाणाहून आपण सर्वांनी रस्ता पार करायचा असतो. जर तुम्ही एक्सप्रेस हायवे असेल आणि मधूनच तो रस्ता पार करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर मग त्याचं काय होईल आणि काय नाही हे सांगता येत नाही. कारण एक्सप्रेस हायवेला मोठ्या प्रमाणात वाहनं ही अगदी भराभर एवढी वेगाने चालत असतात, तर ते आपण त्याचा वेग मोजू शकत नाही. अशा प्रकारची ही वाहनं चालतात आणि अशा वेळेला रस्त्याच्या म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता पार करायचा नाही आहे अशा ठिकाणी कोणी मुळीच चालू नका. ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असेल त्याच ठिकाणाहून आपण चालायचं आहे, ही या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतंय. म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना, हो तेच. दाखव बरं कुठे आहेत. आता डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले, हे बघा इकडे आहेत. मी ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. बघा काकांना काही दिसत नाहीये, त्यांच्या डोळ्यावर काळा चष्मा, पण त्यांनी चष्म्याला हात लावला आणि म्हणाले, हो दाखव बरं कुठे आहेत. हे बघा इकडे आहेत. तेव्हा ती मिनू म्हणते आणि मिनूने त्या काकांना त्या झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांजवळ आणलं. शाब्बास. आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची. काका काय सांगतायत, आता आपल्याला पलीकडे जायचं. आता आणखी एक आपण काळजी घ्यायची आहे. दोन्ही बाजूने येणारी वाहनं नीट पाहायची. म्हणजे डाव्या बाजूने येणारी वाहनं आणि उजव्या बाजूने येणारी दोन्ही वाहनं आपण नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची. मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं? म्हणजे रस्ता पार करायचा आहे, झेब्रा क्रॉसिंगवरून जरी रस्ता पार करायचा असेल तरी आपण काय काळजी घ्यायची आहे, चालताना आपण उजव्या बाजूची वाहनं पाहायची आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत. नंतर तिथून पुढे आपण डाव्या बाजूची वाहनं पाहायची आहेत आणि अशा पद्धतीने आपण या झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता पार करायचा आहे. त्यावेळेला हो म्हणून मिनूने खुशीत मान डोलावली. मिनूने हो म्हटलं आणि मान डोलावली. आणखी एक करायचं. आणखी काय म्हणतात काका, आणखी एक करायचंय. आणि मग ते जसं पुढे सांगतात की आणखी काय करायला पाहिजे त्याचं ते पुढे सांगत असतात. पण इथे तुम्हाला मी त्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. काकांना बळ कसे मिळाले, सखाराम कोण होता, रस्ता ओलांडताना अडचण काय येत होती, असे इथे मध्येच तुम्हाला प्रश्न टाकलेले आहेत. तर ज्यावेळेला आपण वाचन करणार आहोत, तुम्ही जेव्हा वाचणार आहे या पाठाचं, तेव्हा या प्रश्नांकडे अगदी व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि मग वाचन केलेला पाठ आपल्याला अधिक चांगला समजेल. कारण इथे मी सुद्धा त्याचं स्पष्टीकरण करतोयच, पण तुम्ही सुद्धा या पाठाचं जेव्हा वाचन करणार तेव्हा काकाला बळ कसे मिळाले, सखाराम कोण होता, रस्ता ओलांडताना अडचण काय येत होती, हे प्रश्न आपण व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत. पुढे जाऊया आता आपण. बघा इथे सुद्धा चित्र दाखवली. ह्या झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता पार करतानाची चित्र आहेत काही. आणि अशा पद्धतीने इथे हे पांढरी पट्टी आहेत. इथे ही चित्र जे काही दाखवलेले आहेत ते झेब्रा क्रॉसिंग रस्ता पार करतानाची चित्र दाखवली गेलेली आहेत. इथे सुद्धा बघा एवढी गर्दी असते जेव्हा इथे झेब्रा क्रॉसिंग आहे, पण रस्त्यावर गर्दी वाहनांची बघा किती आहेत. सांगा मग, तुम्ही सांगा रस्ता कसा पार करता येईल. आणि म्हणून अशा वेळेला उजवी आणि डावी बाजू ही फार महत्त्वाची आहे. जरी आपण त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगच्या माध्यमातून साहाय्याने जरी रस्ता पार केला तरी अशा गर्दीच्या वेळेला आपल्याला तो रस्ता पार करणं अगदी सोपं नसतं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा असते. लाल रंगाचा सिग्नल, हिरव्या रंगाचा सिग्नल आणि तांबड्या रंगाचा सिग्नल म्हणजे पिवळ्या रंगाचा थोडासा, हे सिग्नलसुद्धा आपण बघायचे असतात त्या ठिकाणी. ही व्यक्तीसुद्धा रस्ता पार करताना ऑफिसला जायचं आहे त्या व्यक्तीला सुद्धा. म्हणजे प्रत्येकजण जेव्हा चालतो तेव्हा रस्ता पार करत असताना त्या झेब्रा क्रॉसिंगचे जे काही पट्टे आहेत तो मधला रस्त्यावर असलेले त्याचाच आधार घेऊन चालत असतो. मग पुढे काय,
काय? रस्त्यातून कधी धावत सुटायचं नाही, ते काका म्हणतात. ही रस्त्यातून कधी धावत सुटायचं नाही. का सुटायचं नाही? ही सगळी चित्र तुम्हाला दाखवलेली आताच. समजलं मला. चला ना आता. हां, एकदम नाही. आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते उजव्या हाताला ना? त्या पहा 2 कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब. आता मग थांब आता. गेल्या ना त्या? हो. आता कोणी नाही ती इकडे. एक गाडी येते आहे, पण ती खूप दूर आहे. वा. मग चल तर. म्हणजे अशा पद्धतीने या पाठामध्ये लेखिका शैलजा काळे यांनी जो संवाद लिहिला गेलेला आहे, अतिशय मार्मिक शब्दात संवाद लिहिला गेलेला आहे त्यांनी, की अगदी बोलका संवाद आहे. आणि जशी कथेवर आधारित असा हा एक पाठ आहे आपला. दोघांनी अर्धा रस्ता पार केला. मग काकानी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघी पलीकडे आली. पलीकडे येताच मीनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका. किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. काका, आता मी घरी जाऊ? काका, आता मी जाऊ घरी? म्हणजे इथे त्या मुलीमध्ये जो काही आत्मविश्वास नव्हता, तो आत्मविश्वास या काकानी जागवला होता. कारण ती मुलगी घाबरत होती. रस्ता पार कसा करता येईल, कारण तिला एवढं कोणी समजावून सांगितलं नव्हतं आणि तिच्या मनातली भीती घालवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. परंतु या काकांनी मात्र त्या मुलीला हा धीर दिलेला आहे. म्हणजे काका एक प्रकारे काका हे वाटाड्याच्या रूपाने तिला भेटलेले आहेत आणि त्या काकांनी तिला जे काही वाटाड्याचं काम करण्यास मदत केलेली आहे, ती मदत अतिशय महत्त्वाची होती. परंतु त्या मुलीमध्ये जो काही आत्मविश्वास निर्माण झाला होता, हा आत्मविश्वास तिला फार पुढे घेऊन घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीने हा पाठ आहे. आपल्यालाही त्या पाठातून खूप काही शिकता येऊ शकतं. कारण प्रत्येकजण मोठमोठ्या रस्त्याने चालत असतो आणि त्यावेळेला प्रत्येकाला रस्ता पार करायचा असतो. मग तो रस्ता छोटा असेल मोठा असेल, परंतु एक नक्की मात्र की रस्त्याने वाहनं अगदी येतच असतात. आणि जरी वाहनं येत असली तरी आपण उजवी बाजू डावी बाजू हे बघूनच आपण तो रस्ता ओलांडायचा आहे, रस्ता पार करायचा आहे. हे आपण या पाठातून अगदी व्यवस्थितपणे शिकू शकतो आणि आपलासुद्धा आत्मविश्वास या पाठामुळे वाढू शकतो. त्यानंतर पुढे काय म्हणतायत? जा बेटा. म्हणजे काका काय म्हणतात पुढे? जा बेटा, पण नीट जाशील ना? खरं म्हणजे काका अगदी त्यांना काही दिसत नाहीये, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये जो काही विश्वास आहे तो किती महत्त्वाचा आहे. हो, अगदी नीट जाईन. तो बघा, टी व्ही काढलाय, तिकडे माझं घर आहे, दिसलं ना? मीनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. तिकडे नाही हो, इकडे. याचा अर्थ काय झाला? काकांना काही दिसलं नव्हतं. काकाला दिसतच नाहीये. म्हणून ती म्हणते की तिकडे नाही हो, इकडे. या बाजूला. हाताला धरून काकांना तिरपे वळवत मीनू म्हणाली. आता दिसलं ना? आणि शेवटी काकांनी हो. म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. म्हणजे इथे एकमेकांना जो विश्वास दिला गेलेला आहे तो किती महत्त्वाचा होता. काकांना दिसत नाहीये, परंतु त्यांनी मीनूला विश्वास दाखवला होता. आणि एवढं सगळं या पाठामध्ये सांगत असताना शेवटी ही जी मीनू आहे ती खुश झालेली होती की मला काकांनी रस्ता पार करण्यासाठी मदत केली. मला ते एक वाटाड्याच्या रूपाने भेटले, परंतु त्या ठिकाणी काकांना एक खुशी झाली होती की मी कुणाला तरी मदत केलेली आहे. कारण शेवटी काकाच अंदाज आहेत आणि काकांनाच मदतीची गरज होती. शेवटी ते म्हणतात, जा बेटा, नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्ही शिकवलं ना मला काका. आणि शेवटी ती काय म्हणते मीनू, की काका नीट जायला तर तुम्हीच मला शिकवलंय. मी सांगते आईला. अच्छा, ठीक आहे. बाय मीनू. काकाने हात उंचावून हलवला.
आणि कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. तेवढ्यात कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले. डोळ्यावरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते आर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. बघा किती या ठिकाणी विश्वास महत्त्वाचा आहे, की काकांना दिसत नाहीये पण तरी सुद्धा काकांनी या मीनूला किती विश्वासानं तिला तो रस्ता पार करायला शिकवलं. तिच्यातला आत्मविश्वास जागवला आणि शेवटी काकांना दुसऱ्याचा हात धरून चालावं लागलं. म्हणजे काकांना सुद्धा एका वाटाड्याची मदत घ्यावी लागली. हे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. शेवटी वाटाड्या हा फार महत्त्वाचा असतो. तो मार्ग दाखवणारा असतो आणि आपण त्या मार्गाने चालायचं असतं, असं या कथेमध्ये लेखिका शैलजा काळे यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण या पाठाचं पुन्हा एकदा वाचन जर केलं तर तुम्हाला या पाठातला शब्द न शब्द अगदी व्यवस्थित समजेल. फक्त जो संवाद आहे हा संवाद आपण तीन विद्यार्थ्यांनी जर बोललात यातला संवाद, तर अधिक या पाठाची रंगत वाढू शकते. आता यावर सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत. मीनू का खुश झाली होती? काकाने मीनूला कोणती शिकवण दिली होती? काका बराच वेळ हात का हलवत होते? काका आर्जवी स्वरात काय म्हणाले होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवायची आहेत. कारण तुम्हाला हा पाठ वाचल्यानंतर मी आता या पाठाचे दोन भाग केलेले आहेत आणि त्यामुळे या पाठावर या भागावरही काही प्रश्न दिलेले आहेत. आता इथे सुद्धा काही चित्र दाखवली जात आहेत तुम्हाला. ही सगळी चित्र झेब्रा क्रॉसिंगच्या संदर्भातली चित्र आहेत. इथे सुद्धा झेब्रा क्रॉसिंग बघा. हे विद्यार्थी चाललेले आहेत. झेब्रा क्रॉसिंग असल्यामुळे ती गाडी जी आहे ती थांबली पाठीमागे, कारण हिरवा दिवा लागलेला आहे म्हणून ती मुलं चाललेली आहेत. आता इथे प्रश्न दिला आहे, कोण कोणाला म्हणाले? मग आज नाही आला तो, कोण म्हणालं बरं हे सांगता येईल? मग आज नाही आला तो, या ठिकाणी काका कुणाला म्हणतात? मीनूला म्हणतात. म्हणजे कोण म्हणाले? काका मीनूला म्हणाले. पुन्हा दुसरा आ दिलेला आहे, रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. इथे सुद्धा काय आहे? इथे सुद्धा काका मीनूला म्हणतायत. आणि ई आहे, तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. मीनू काकाला म्हणते. कोण म्हणतं? मीनू काकाला म्हणते. अशा पद्धतीने कोण कोणाला म्हणाले हे सुद्धा तुम्हाला सोडवायला आहे. पुढचा एक प्रश्न आहे की स्वतःला दिसत नसूनही काकाने मीनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5-6 वाक्यात लिहा. हे आपण लिहू शकतो 5-6 वाक्यामध्ये, की जसं काकांना दिसत नाही, काकांच्या डोळ्याला काळा चष्मा आहे, तरीसुद्धा काकांनी मीनूला अगदी बोलक्या शब्दांमध्ये तिच्यातला आत्मविश्वास जागा केला आणि त्यानुसार वारंवार संवाद साधून तो रस्ता कसा ओलांडायचा ते काकाने मीनूला शिकवलेलं आहे. रस्त्याने चालताना पहिल्यांदा आपण रस्ता क्रॉस करायचा आहे म्हणून पहिल्यांदा उजव्या बाजूची वाहनं पाहायची आहे. अर्ध्या रस्त्यात गेलो की डाव्या बाजूची वाहनं पाहायची आहे. आणि अशा पद्धतीने तो रस्ता झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता आपण ओलांडायचा आहे असं काकांनी त्या मीनूला सांगितलंय. त्याचबरोबर ही मीनू काकांना
वारंवार वाहनं आली, वाहनं थांबली, हे सगळं सांगत होती. वास्तविक पाहता काकांना दिसत नव्हतं, परंतु काकांनी मीनूला मी तुझ्या बरोबर आहे, आपण दोघे मिळून रस्ता पार करू, अशा प्रकारची एक भावना, एक विश्वास त्या मीनूला दिला होता आणि त्यानुसार ते दोघांनी रस्ता क्रॉस केला होता. असे शब्द, अशी 5-6 वाक्य आपण आपल्या शब्दामध्ये, आपण आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो. या पाठातून आपणास कोणती शिक मिळते? या पाठामध्ये आपण आत्मविश्वास हा जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. शिवाय दुसऱ्याला मदत करणे, मग त्या ठिकाणी कोणती व्यक्ती असो, त्याला आपण मदत करणे, त्याला आपण वाट दाखविणे, मार्ग दाखविणे, म्हणजे वाटाड्याच्या रूपाने जो काही मार्ग आहे तो दाखवणे, ही सुद्धा या पाठामधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आता इकडे आणखी एक प्रश्न दिला आहे. काय प्रश्न आहे? तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला आहे. तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे. कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा. आता इथे कंसामध्ये काही शब्द दिलेत. कानाचा, घसा, श्वास, डोळे, कानठळ्या, छाती, जीव आणि पाय, हे शब्द दिलेत. हे शब्द या टिंब जे दिसतात जागा, या ठिकाणी हे शब्द भरायचे. आता आपण पहिल्यांदा याचं वाचन करूया. सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता. सगळं इतकं शांत होतं की आपल्या टिंबटिंब घेण्याचाही श्वास यावा आणि एकदम एक टिंबटिंब बसवणारी किंकाळी ऐकू आली. टिंबटिंब पडदा फाडतो की काय असं वाटलं. सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली. माझी टिंबटिंब जास्त जोरात धडधडू लागली. आई बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही टिंबटिंब कोरडा पडला. मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर लटलटा पाय कापू लागले. भीतीने टिंबटिंब पांढरे पडू लागले. पण सिनेमा पाहायचाच होता. हे सगळं पडद्यावर चालतंय, काल्पनिक आहे ही माहिती, काल्पनिक आहे हे माहिती होतं. तरीही मध्यंतर होईपर्यंत मी टिंबटिंब मुठीत घेऊन बसलो होतो. अशा पद्धतीने हा एक म्हणजे जसं पॅरेग्राफ दिला आहे, उतारा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी हे शब्द भरायचे आहे. म्हणजे एक छोटीशी एक कथासुद्धा होऊ शकते. काय कथा होऊ शकते? सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता. सगळं इतकं शांत होतं की आता रिकाम्या जागा आपल्या भरच्या आहे. सगळं इतकं शांत होतं की आपल्या श्वास घेण्याचा आवाजही यावा आणि एक कानठळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली. कानाचा पडदा फाडतो की काय असं वाटलं. सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली. माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली. आई बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही घसा कोरडा पडला. मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय लटलटा कापू लागले. भीतीने डोळे पांढरे पडू लागले. पण सिनेमा पाहायचाच होता. हे सगळं पडद्यावर चालतंय, काल्पनिक आहे हे माहिती होतं. तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो. अशा पद्धतीने आपली ही कथा आता पूर्ण झालेली आहे. म्हणजे अशा आपण कथेचं वाचनही करू शकतो आणि काही छोटी छोटी पुस्तकं असतात, त्या पुस्तकामध्ये अशा कथा आपल्याला वाचायला मिळतीलच. पुढे काय सांगितले? पुढचा प्रश्न आहे, खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का?
त्यावेळी तुम्हाला काय वाटले, तुम्ही काय केले? आता कोणता प्रसंग ते आपण पाहूया. रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भरकन आले, जवळून गेले. बघा, अचानक आपण चाललेलो आहोत आणि चालताना भरकन एखादी गाडी येते आणि आपल्या अगदी जवळून जाते. काय होतं? प्रसंग आपण आठवू शकतो आणि हा प्रसंग प्रत्येकाला आलेला त्याचा तो अनुभव आहे. प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे या प्रसंगाचा. रस्त्यावरून आपण जेव्हा एखादी गाडी येते, आपल्या बाजूला स्पर्श करून जाते, अगदी आपली छाती धडधड करते. कारण का? अरे, मला त्या गाडीनं उडवलं असतं तर, आणि त्यामुळे आपण खूप घाबरे होतो. म्हणजे अशा प्रकारची स्थिती ही निर्माण होत असते. आणि तुम्हाला काय वाटलं तर या ठिकाणी आपण खूप घाबरेपणाची, म्हणजे आपल्याला खूप भीती वाटलेली असते. आणि त्यावेळेला तुम्ही काय केले? मग त्यावेळेला आपण शांत होऊन बाजूला आपण जायचे आणि जेणेकरून जास्त वाहनं ज्या रस्त्याने आपल्याजवळून जाणार नाही, तेच आपण करू शकतो अशा वेळेला. दुसरं आपण काही लगेच ताबडतोब काही कारवाई काही वगैरे असे काही करू शकत नाही. फक्त आपण आपली काळजी घ्यायची आहे. चालताना वाहनं काही येतात की काय हे सुद्धा आपण पाहायचं आहे. ही जर काळजी घेतली तर आपल्याला अशा कठीण प्रसंगावर आपण त्या ठिकाणी मात करू शकतो. एवढंच आपल्याला इथे सांगता येईल. प्रत्येकाचा अनुभव आपला सुद्धा वेगळा असू शकतो. दुसरा एक सांगितलं आहे की रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला, तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले. आता इथे रस्ता ओलांडताना एखादी अनोळखी व्यक्ती असते आणि तुमचा जर हात पकडला तर तुम्हाला एखाद्या वेळेला बरं वाटेल. कारण का? की अरे, आपल्याला त्या माणसाने मदत केली आहे, आपला हात पकडला आहे आणि आपला हात पकडून तो रस्ता आपल्याला पार करायला, रस्ता ओलांडायला काय करतोय? मदत करतोय. आणि आपल्याला तो सांगतोय की चल 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 बाबा, चल चल लवकर लवकर चल. म्हणजे अशा पद्धतीची एक मदतीची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि अनोळखी व्यक्ती असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी मदत करू शकते. हा एक भाग होता. त्यानंतर इथे एक चित्र दिले. हा एक उपक्रम आहे. आपण सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम करू शकतो. उपक्रमामध्ये काय सांगितलं? तुमच्या परिसरातील मूकबधीर अंधशाळेला भेट द्या, माहिती मिळवा, वर्गात सांगा. इथे पहिलं चित्र जे आहे ते मूकबधीर शाळा आहे. शाळेतलं चित्र हे, यांना ऐकायला येत नाही. दुसरं चित्र आहे, या मुलांना दिसत नाही, अंध आहेत. मग अशा मुलांचा जर आपण संवाद ऐकला, त्या मुलांच्या जर भावना समजून घेतल्या तर फार काही आपण शिकू शकतो. कारण ह्या मुलांच्या भावना, ह्या मुलांचं विश्व अगदी वेगळं असतं. कारण त्यांना दिसत नाही, काहींना ऐकायला येत नाही, आणि त्यामुळे त्यांचं जग हे फार छोटं असतं. आणि असा जर कुठे जर तुम्हाला तुमच्या आपल्या शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मूकबधीर अंधशाळा असतात, तिथे सुद्धा आपण जाऊन ही माहिती घेऊ शकतो आणि वर्गातल्या मुलांना आपण एक त्यावर चर्चा सुद्धा करू शकतो. पुढचं आहे, तुमच्या आईला काम करताना पाहून तुमच्या मनात काय येते ते वर्गात सांगा. आपलं घर आहे, या घरामध्ये आपली आई काम करते, त्याला आपणही आपल्यालाही वाटतं की नाही, आपली आई काम करते, आपणही आईला काही मदत करावी, आपल्या आईचं काम थोडं हलकं होईल. अशा प्रकारची भावना ही आपल्याही मनामध्ये येऊ शकते. आणि त्यावेळेला आईला झाडू आणून देणे, पाणी देणे, म्हणजे जी काही छोटी छोटी हाताखालची जी कामं असतात की ज्या ठिकाणी आईला लवकर पटकन उठता येणार नाही, अशा ठिकाणची कामं आपण त्या आईला मदत करू शकतो, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. अनेक कामं असतात आईची आणि त्या कामामध्ये आपल्याला मदत करता येईल, हे सुद्धा आपण वर्गामध्ये सांगू शकतो. आणि सगळेजण या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन आपली घरातली कामं आपल्याला करता येतील. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा
प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.